शुभ सकाळ मंडळी, आपल्या सर्वांचं सकाळी सकाळी आपल्या सफर कोकणातल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. चप्पल वाले चप्पल बांगडे देवा हे बंगले आता आम्ही जातो चव्हाट्यावर. चला तुम्ही पण या आमच्यावर. आता आम्ही जातोय चव्हाट्यावर. आबा बरं जातो आम्ही. आबा हे झाड बघा केवढं मोठं आहे एकदम. खोड पण बघा त्याचा केवढा भारी आहे. नवीन चिऱ्याचं घर बांधतात. तुमच्या इकडे चिऱ्याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आमच्या गावातलं आई महालक्ष्मी देवीचं मंदिर. हे उंबराचं झाड. किती मोठं झाड आहे एकदम. लांबून बघितल्यावर पिंपळाचं नाही तर वडाचं झाड वाटतं. उंबराचं झाड आहे. इकडून वर पाटीलवाडी.
आणि इकडे अशी सळं आमची कुंभारवाडी सळं गेल्यावर. आणि हा चव्हाट्यावर रस्ता जातो समोर. हा आमचा व्हाळ. इकडे आमचं गणपती विसर्जन होतं गणपतींचं. आता पाणी नाही एवढं. तंबाखू घेऊन पुढे कोल्ड लँग्वेज चालू आहे यांची. कोल्ड लँग्वेज. आता आम्ही आलो चव्हाट्यावर. कोण? हा कोण हा? भाव भाव भावा ना सरकार पाटी माडे मंडळी. माझे आजोबा आपल्याला त्याबद्दल आपल्या फणस गावातल्या चव्हाट्यातल्या मित्रमंडळाने एक त्यांना स्मृती वाहण्यासाठी हा पोस्टर लावला. त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. हे सगळे आजोबांची मित्रमंडळी. आजोबा चव्हाट्यावर आले की इकडे येऊन बसायचे. आजोबांची एक आठवण आहे इकडची. हे आजोबांचे सगळे मित्रमंडळी. हे पण आजोबांचे मित्र आहेत. आजोबा चव्हाट्यावर आल्यावर इकडे येऊन बसायचे. म्हणजे आजोबांचे भातेच आहेत पण मित्रासारखेच आहेत सगळे. आजोबांच्या मित्रांना भेटून खूप बरं वाटलं. आजोबांबद्दल खूप आठवणी इथे आहेत या चव्हाट्यावर. त्यांचे मित्र मला सांगत होते काय ना काय भरपूर त्यांच्या आठवणी. आजोबांच्या मित्रांनी सांगितलं आम्हाला, आजोबांनी आता एवढं नाव त्यांचं कमवलं आहे गावात वाडीत. ते आता तुम्ही पुढे राखायचं आहे, त्यांच्या वाटेवर चालायचं आहे. सर्वांना मिळून मिसळून सर्वांना सांभाळून पुढे सगळं सांभाळायचं आहे. आता तुम्हाला पण नक्कीच आम्ही पण प्रयत्न करू. मी आणि बाबा सर्वच जण आमच्या पेंडकलकर परिवारातले सर्वच प्रयत्न करू सर्व सांभाळायचं, सर्वांना निभावून घ्यायचं, सर्वांबरोबर आनंदात राहायचं. जे काय गावातलं आहे ते सर्व सांभाळायचं आम्ही नक्कीच प्रयत्न करू. चला मंडळी निघालो आता आम्ही. ही आमच्या गावातली ग्रामपंचायत. आज रविवार आहे, उद्या परत यायचं आहे का चव्हाट्यावर ग्रामपंचायतमध्ये. आजोबांची मृत्यूची नोंदणी करायची त्यासाठी. आज काय काम होणार नाही तिकडे. आज रविवार आहे, सर्वांना सुट्टी. उद्या येऊन करायला पाहिजे. चला मंडळी. हे आमचं फणस गावातलं मारुतीचं श्री हनुमानाचं मंदिर. आता नवीन बांधकाम चालू आहे याचं. पहिलं छोटं मंदिर होतं. छोटं मंदिर पण कसं होतं ते दाखवतो. आता हे नवीन मंदिर बांधतं एकदम चांगलं. मागाशी दाखवायला विसरलो तुम्हाला आणि सांगायला विसरलो. हे बघा, एव्हा आईस्क्रीम खायत जातो आता आम्ही. मंडळी आजचा हा ब्लॉग आजच येईल असं काही सांगू नाही शकत, कारण इथे जरा माझ्या नेटवर्कचा इश्यू आहे. त्यामुळे थोडा उशिरा पण येऊ शकतो. आला तर येईल पण रात्री, नाही तर उद्या त्या संध्याकाळपर्यंत येईल वाटतं. कारण माझं इथे नेटवर्क एकदम स्लो झालं होतं जिओ. ही बघा आंब्याची बाग.
मे महिन्यात नुसते वांडर नुसते इकडून तिकडून उड्या मारत असतात इकडे या बागे त्यांच्या. आहेच ना जाताना तुमका मे महिन्यात वांडरा दिसतील. वांडर म्हणजे माकड माकड. मोहार लाईट मस्तपैकी. वांडरा फक्त वाट लावतात नंतर मे महिन्यात आंब्यांची इकडून तिकडून उड्या मारून. आला पण आता कुंभारवाडी. हे आपल्या श्री कुंभकारेश्वर देवाचं मंदिर वाडीतलं, कुंभारवाडीतलं. हे माझं घर. हा बघा आपला बाळू असा कट्ट्यावर उभो हा बघा. ए बाळू, शुभ संध्याकाळ मित्रांनो. आता मी आणि आबा चाललोय आडीच, चाललोय आडीच. ही आमची बाग इकडे आहे ती. मित्रांनो आता आपण आलोय आंब्यांच्या झाडांच्या बागेत, कलमांच्या झाडांच्या बागेत. मित्रांनो जंगलात कधी आलात तर अशा गोष्टींबरोबर कधी खेळू नका. आज काहीही असू शकतं, त्यामुळे ह्याला इग्नोर करा आणि पुढे चालत राहा. आता येतो, आता ये.
चला मंडळी, निघालो आता आम्ही. आबाने मी निघालो आता खाली जायला, घरी जायला. आबा गावाकडची सुंदर संध्याकाळ. श्री कुंभकारेश्वर तरुण मित्र मंडळ यांनी ही अंडरआर्मची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. तर सर्व देवगड फणसगावातल्या सर्व तरुण मंडळी व क्रिकेट प्रेमींनी या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा लाभ घ्यावा. 26 तारखेला चालू होणार आहे. नक्कीच आपण यावे इथे आणि आपला एक आनंद लुटावा क्रिकेट स्पर्धेचा. ही अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा येत्या 26 जानेवारी 2026 रोजी ठेवण्यात आली आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. मैदान आहे, मैदानाचं ठिकाण आहे देवगड फणसगाव कुंभारवाडी येथील या मैदानावर. जवळच्या लोकांना माहीतच असेल कुठचं मैदान आहे. तर सर्वांनी या क्रिकेट स्पर्धेचा लाभ घ्यावा. मंडळी, आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवतो. आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा तुम्ही व्लॉग कुठून बघताय ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुमच्या गावाचं नाव पण कमेंटमध्ये सांगा. आणि व्लॉग आवडला तर व्लॉगला लाईक करा, पुढे शेअर करा आणि आपल्या सफर कोकणातली या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्लॉग इकडे थांबवतो. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. चला, आत्तापुरता एवढंच थांबतो. धन्यवाद.